आज होता पाणीपुरीचा बेत। साधा आणि पटकन होणारा रगडा असा कुकरला वाटाणे बटाटे एकत्र शिजवून घेतले। साईडला हिरव्या चटणीची तयारी केली। त्यासाठी कोथिंबीर मिरची आणि पुदिना हे छान बारीक असं वाटून घेतलं। एका बाजूला आंबट गोड चटणीची तयारी केली। त्यासाठी तेल जिरं आणि लाल मसाल्याची फोडणी दिली। मी ही अशी करते चटणी। त्यामध्ये चिंच भिजवलेली खजूर आणि गूळ हे छान शिजवून घेतलं की मिक्सरमधून बारीक काढून वाटून घ्यायचं, म्हणजे हा एकजीव होतो आणि आपली चटणी देखील जी आहे ना ही बराच काळ टिकते। फ्रीजमध्ये ठेवली तरी 15-1 दिवस चांगली राहते। आता आपण इकडे रगडा जो आहे तो बघितले बघा छान तयार झालाय। एका साईडला आपण पाणी तयार करून घेऊ। पाण्यासाठी मी थंड पाणी वापरले। त्याच्यामध्ये हिरवी चटणी मीठ आणि एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला ह्याने छान फ्लेवर येतो। वापरून बघा, आवडल्यास नक्की करा। पाणी देखील आपलं ऑलमोस्ट तयार झाले। थोडंसं लिंबू याच्यामध्ये ॲड केलं। आता आपण आपला जो रगडा आहे त्याची पुढची प्रोसेस करू। त्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये आवडीप्रमाणे मीठ घालायचे। तुम्हाला केवढं तिखट हवं त्याप्रमाणे हिरवी चटणी ॲड करायची आणि पाणीपुरीचं जे पाणी बनवून ठेवलं ते। आपली पाणीपुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही कशी बनवता मला नक्की सांगाल आणि थँक्यू।